आज ना आपण मस्त अशी झणझणीत शेवभाजी बनवतोय, जी ना प्रत्येकाच्या घरात बनवली जाते. आणि खरं सांगू का, आपण आपले घरातलेच मसाले वापरून ही शेवभाजी बनवतोय. खरं तर ना भरपूर लोक ना बऱ्यापैकी जास्त मसाले वापरून ही शेवभाजी बनवतात, पण अगदी सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर करूया रेसिपीला सुरुवात. नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना शेवभाजी बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ना ते बघूयात. सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे, तरी पण एकदा नजर घालूयात. तर इथे मी पाव कप ना सुकं खोबरं घेतलं, त्याला खिसून घेतलंय. 2 कांदे घेतलेत मध्यम आकाराचे, त्याला असं उभं पातळ चिरून घेतलेलं आहे, हे बघू शकताय. एक टोमॅटो घेतलाय, असं रफली कट करून घ्यायचं आहे आपल्याला, बारीक नाही कट केला तरी चालेल. आणि इथे ना 2 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला, त्याला मी असं अगदी कट करून घेतलेलं आहे. 10 ते 12 आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. तर हे सगळे जिन्नस आहेत ना ते आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे आणि त्याचं वाटण करून घ्यायचं. आता बाकीचे पावडर मसाले काय लागणार आहेत ते सांगते. तर इथे आपल्याला पाव छोटा चमचा हळद लागणार आहे, पाव छोटा चमचा गरम मसाला लागणार आहे, पाव छोटा चमचा आपल्याला हिंग लागणार आहे. त्यासोबतच 1 मोठा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर लागणार आहे, अर्धा छोटा चमचा जिरेपूड लागणार आहे, एक छोटा चमचा आपल्याला धनेपूड लागणार आहे, अर्धा मोठा चमचा आपल्याला घाटी मसाला लागणार आहे. त्याऐवजी तुम्ही ना कांदा लसूण मसाला वापरला तर चालेल, घरगुती कोणताही मसाला तुम्ही वापरू शकताय. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे अर्धा छोटा चमचा आपल्याला इथे जिरे लागणार आहेत आणि इथे कांदा लागणार आहे. तर कांदा मी एकच घेतला इथे, फक्त असा बारीक कट करून घेतलेला आहे, जो आपल्याला फोडणीला देताना लागणार आहे. आणि त्यासोबतच नाही, इथे मी ही रतलामी शेव घेतलेली, मीठ पण लागणार आहे बरं का. रतलामी शेव घेतली आहे, तर ही शेव ना कमी तिखटाची पण असते आणि तिखटाची पण असते. तर इथे ना मी जनरली तिखटाची शेव वापरते, झणझणीत बनवते ना, घरात सगळ्यांना आवडते, त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकताय. 2 कप शेव घेतलेले, किती प्रमाण लागेल तुमच्याऐवजी तुम्ही घेऊ शकताय. आता पुढे आपल्याला कढई गरम करायला ठेवायचे, सगळे मसाले भाजून घ्यायचे. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण खोबरं भाजून घेऊयात. तर खोबरं याच्यामध्ये टाकलं, खोबऱ्याचा किस याच्यामध्ये टाकला की त्याला हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कोरडंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला. इथे 1-1.5 मिनिटं जास्त वेळ भाजायचं नाही याला. हलकंसं त्याला कलर येत आला की आपण त्याला काढून घेऊयात. तर इथे मी एका प्लेटमध्ये खोबरं काढून घेतलं की त्याच कढईमध्ये ना एक मोठा चमचा इतकं आपल्याला तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये जे कांद्याचे स्लाइस करून घेतलेले ना ते आपण आता याच्यामध्ये घालून घेऊयात. आता ते सुद्धा ना आपल्याला हलकंसं थोडासा कलर येईपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचे. जास्त कांदा आपल्याला करपवत नाही बसायचं. आणि लगेच त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक जे चिरून घेतलंय ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि त्याला सुद्धा ना अद्रकचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला इथे भाजून घ्यायचं. जास्त वेळ नाही भाजायचं आपल्याला इथे. आता याच्यामध्ये लगेच आपण टोमॅटो घालून घेऊयात. तर टोमॅटो आपण रफली कट करून घेतलेलं, म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बारीक चिरायची गरज नाही, अगदी मोठा कट करून घेतलात तरी आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे. आता टोमॅटो नरम होण्यासाठी ना अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे, जे आपण मीठ सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलं ना त्याच्यातलंच अगदी थोडंसं मीठ आपल्याला इथे घालायचं आहे. आणि आपण ह्याला सुद्धा व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. टोमॅटो आपला नरम झाला पाहिजे, त्याच्यासाठी मीठ नक्की वापरायचं बरं का, जेणेकरून टोमॅटो आपला पटकन शिजला जातो, कच्चा लागत नाही त्याच्यासाठी. आता याच्यावरती आपण एक प्लेट ठेवूयात आणि टोमॅटो फक्त नरम होईपर्यंत ना 1-1.5 मिनिटं आपण ह्याला भाजून घेऊयात. आता 1-1.5 मिनिटं झाल्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा टोमॅटो आपला चांगला नरम झाला आहे, ह्याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे. आता हे सगळे मसाले ना आपण एका प्लेटमध्ये व्यवस्थित असे काढून घेऊयात. तर हे बघा सगळे मसाले व्यवस्थित प्लेटमध्ये काढून झाले. थंड झाला की याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं. लागेल इतकं थोडंसं पाण्याचा वापर पण करायचा आहे. तर हे बघा सगळे मसाले काढून झाले की अगदी थोडंसं पाणी आता मी सुरुवातीला बारीक करायला घालते. जर तुम्हाला वाटलंच तर अजून थोडंसं पाणी घाला आणि ह्याचं अगदी असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त घट्टसर नाही ठेवायचं. आता गॅसवरती आपल्याला कढई सगळ्यात अगोदर गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की ह्याच्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे इतके आपल्याला तेल घालायचे. सुरुवातीला 1 चमचा तेल आपण मसाला भाजण्यासाठी वापरलेला. सोबतच मी पलीकडे गॅसवरती ना पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, आपल्याला जे भाजीसाठी वापरायचं. आता इथून पुढे फटाफट आपली भाजी तयार होऊन जाईल. आता लगेच तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा. जास्त वेळ नाही भाजायचा, हलकासा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा. इथे थोडासा कांदा नरम होईपर्यंत आपण इथे भाजून घेऊयात. तर आता इथे लक्षात घ्या, आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यात जिरे घालायचे. जिरे घातले की परत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा. लक्षात घ्या, काही जण सुरुवातीला जिरे घालतात, तुम्ही जर सुरुवातीला जिरे घातले तरी चालतील, पण काय होतं जिरे जास्त भाजले जातात आणि मग कांदा पाहिजे तसं व्यवस्थित भाजला जात नाही त्याच्यासाठी. म्हणून मी अगोदर कांदा भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये नंतर थोड्या वेळाने लगेच त्याच्यामध्ये जिरे घातले. आता याच्यामध्ये पावडर मसाले घालूयात. अगोदर हिंग घालायची, लगेच हळद घालायची, सोबतच आता गरम मसाला घालूयात, जिरेपूड घालायची, धनेपूड घालूयात, घाटी मसाला घालायचा,
कश्मीरी मिरची पावडर घालायची आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. सगळे मसाले घातले ना पावडर मसाले की थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून हे मसाले आपले सगळे कढईला चिकटून बसायला नको, करपायला नको, त्याच्यासाठी अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा इथे. आणि आता ह्याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ना आपण, ते सगळं वाटण आपण ह्या स्टेजला याच्यामध्ये घालून घेतोय. तर सुरुवातीला वाटण आपण तेलामध्ये नव्हतं घातलं, कारण आपण अगोदर सगळं वाटण भाजून घेतलं आहे त्यासाठी. आता हे वाटण घातलं ना की ह्याला व्यवस्थित असं तेलामध्येच ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही सुरुवातीला जर सगळे मसाले व्यवस्थित भाजून घेतले ना तर ना आपल्या ज्या भाजीला ना तरी खूप छान येते बरं का. त्याच्यासाठी ना मसाले अगोदरच भाजून घ्यायचे चांगले. आता ह्याला व्यवस्थित एकदम मिक्स करून झालं ना की याच्यामध्ये ना मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाले लागले होते ना त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ओतून ना मी त्याला व्यवस्थित असं खंगळून घेतलं आहे. आता हे पाणी घातलं की परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून ना टोपामध्ये जे आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ना ते गरम पाणी आता आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. तर लक्षात घ्या, आपल्या भाजीला ना आपल्या तरी आणायची आहे, त्याच्यासाठी ना मी याच्यामध्ये गरम पाणीच ओतलेलं आहे. लक्षात ठेवा, गरम पाणीच घालायचं, थंड पाणी अजिबात घालू नका. त्याच्यामुळे ना थंड पाण्यामुळे एकतर भाजीची चव पूर्ण निघून जाते आणि कोणत्याही भाजीला आपल्याला जर तरी आणायची असेल ना तर त्याच्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा, जेणेकरून ना जे आपले पावडर मसाले असतात ते सगळे अगोदर शिजलेले असतात आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलं ना की ते पटकन शिजले जातात आणि मसाले सुद्धा चांगले होतात आणि भाजीला सुद्धा चव खूप छान येते बरं का. आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, पाण्याचा किती वापर करायचं मी इथेही सांगते. तर इथे पाण्याचा वापर ना मी 5 ते 6 लोकांसाठी बनवते, त्याच्यासाठी ना 1 ते 1.5 लिटर पाणी अगदी पुरेसं होतं. त्याच्यापेक्षा प्रमाण तुम्ही कमी थोडं जास्त करू शकता. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याला ना 1 ते 1.5 मिनटं परत एकदा उकळवून घ्यायचं. तर मला मिठाचं प्रमाण सुरुवातीला थोडंसं कमी वाटत होतं, म्हणून मी परत थोडंसं मीठ घातलं आणि ह्याला परत एकदा उकळवून घेतलं. आणि आता तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे. हे तुम्ही एकदा नक्की करून बघा, कारण तुमच्या सुद्धा भाज्या ना अगदी अशा चविष्ट बनतील. आता ह्याला ना 1-1.5 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसवरती कढईवरती आपल्याला लगेच झाकण नाही ठेवायचं, असंच उकळून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये सगळ्या शेवटी आपल्याला शेव घालायची. तर शेव मी 2 कप इतकी घेतलेली, ती सगळी शेव आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि ह्याला शिजवून घ्यायचं. तर लक्षात घ्या, तुम्हाला जर अशी क्रंची शेव आवडत असेल ना, अशी कुरकुरी शेव पाहिजे असेल ना खायला, तर ना शेव घातली ना की लगेच गॅस बंद करायचा आणि लगेच वाढून घ्यायचं. आणि ज्या लोकांना अशी मऊसूत शेव आवडते ना खायला, त्यांच्यासाठी सांगते, शेव घातली ना की 1 ते 1.5 मिनटं चांगलं असं उकळून घ्या त्याला व्यवस्थित. शेव चांगली नरम झाली ना, मस्त अशी 2 मिनटं उकळून घ्या. शेव चांगली नरम झाली ना की मग तुम्ही त्याच्यामध्ये वाढून घेऊ शकता मस्त असं लिंबू वगैरे पिळून. आता शेव चांगली 1-1.5 मिनटं आपण ह्याला चांगली उकळी काढून घेऊयात. तर हे बघा, याला उकळी यायला लागली ना तर तुम्ही बघू शकता, उकळी आली ना की 1 ते 1.5 मिनिटामध्ये शेव आपली चांगली नरम होऊन जाते. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये ना कोथिंबीर घालायची आहे. भरपूर अशी तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही कोथिंबीर याच्यामध्ये घालू शकताय. आणि हे बघा, झाली आपली शेवभाजी तयार. किती वेळ लागतो हो? जास्त वेळ नाही लागत. ज्या दिवशी घरात भाजीला काही नसेल ना, तुम्ही त्या दिवशी नाही ही शेवभाजीची रेसिपी नक्की करून बघा. बघा काय चव वाढेल तोंडाची, पण खायची मात्र इच्छा तर नक्कीच होईल. आणि आता ही भाजीची रेसिपी मी तुम्हाला सांगितलं ना, ती अगदी घरातल्या पदार्थांपासूनच आपण बनवले, सगळे मसाले वापरून. आता ह्याला आपण सर्व करूयात. वरून अशी कोथिंबीर टाकायची. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी झणझणीत आपली शेवभाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण माझ्या पद्धतीने जर शेवभाजी बनवत असाल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.